तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सिंदखेड राजा नजीक सावरगाव माळ घाटात घडलेली भीषण दुर्घटना काही क्षणातच 6 जणांचे प्राण घेऊ शकली असती, मात्र प्रसंगावधान, धाडस आणि माणुसकीच्या जोरावर हा मृत्यूचा सापळा चक्क जीवनदायी ठरला। संभाजीनगरकडे निघालेली मारुती इर्टिगा कार घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अचानक पलटी झाली आणि थेट दरीच्या कडेला जाऊन उलटली। एका क्षणात आनंदाचा प्रवास भीषण अपघातात बदलला। या कारमध्ये 3 महिला, एक लहान बाळ आणि 2 पुरुष असे 6 जण होते। कारमध्ये अडकलेल्या काही महिला दबल्या गेल्या होत्या, तर इंधन गळतीमुळे वाहनाला कधीही आग लागू शकते अशी भीषण शक्यता निर्माण झाली होती। या प्रसंगी अपघातानंतर एक महिला कशीबशी बाहेर पडली। जखमी अवस्थेत ती रस्त्यावर उभी राहून मदतीसाठी आर्त हाक देत होती, परंतु दुर्दैवाने अनेक वाहने त्या ठिकाणाहून जात असतानाही कोणीही थांबून मदतीचा हात पुढे केला नाही। दरम्यान वाशिम ते संभाजीनगर ST बस त्या मार्गावरून येत होती। बसमध्ये वाहक राजेश मुसळे आणि त्यांच्या शेजारी बसलेले पत्रकार ज्ञानेश्वर आंधळे प्रवास करत होते। त्यांच्या नजरेस हा प्रकार पडताच त्यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखली। कोणतीही तमा न बाळगता त्यांनी तात्काळ चालकाला बस थांबवण्यास सांगितलं। बस थांबताच एक क्षणही न दवडता वाहक, पत्रकार आणि बसमधील प्रवासी मदतीसाठी खाली उतरले। दरीच्या कडेला जीव धोक्यात घालून त्यांनी अपघातग्रस्त कारपर्यंत धाव घेतली। अत्यंत धोकादायक परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी गाडीत अडकलेल्या महिला, बाळ आणि इतर प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। काही जणांनी कार स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी आत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी धडपड केली। एकजुटीने आणि धैर्याने सुरू असलेल्या या बचाव कार्यात अखेर यश मिळालं आणि सर्व 6 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। अशा संकटाच्या वेळी धावून आलेल्या ST वाहक, चालक व प्रवाशांसह पत्रकार ज्ञानेश्वर आंधळे यांचे सर्वोच्च स्तरातून कौतुक होत आहे। MCN न्यूज मराठीसाठी रघुनाथ आघाव, सिंदखेड राजा। नमस्कार, आपण बघत आहोत आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। आपण त्याच बसमध्ये प्रवास करत होतो। नाशिक आपलं वाशिम संभाजीनगर या गाडीत प्रवास करत होतो। MH15 काय नंबर सांगितलं 40 AQ 48 63 84 असा या गाडीचा नंबर आहे। या गाडीमध्ये आपण प्रवास करत असताना आपण बघितलं कंडक्टरने जे काही धाडस दाखवलं। एक वॅगनार गाडी एका सावरगाव घाटामध्ये पलटी झालेली होती आणि तिला आग लागली असं त्यांनी सांगितलं आणि पलटी झालेली आहे। एक महिला हात देते आणि साईडला गाडी घेऊन त्या ठिकाणी तात्काळ यांनी गाडी साईडला थांबवली। सर्व प्रवासी आणि यांनी स्वतः 2 ते 3 महिलांना ओढून बाहेर काढलं, त्या महिलांचा जीव वाचवला। काय सांगणार मुसळ साहेब? आम्ही वाशिमहून संभाजीनगर येत असताना माझं काचातून बाहेर लक्ष गेलं, पाहतो तर एक गाडी खाली पडलेली होती, दरीत पडलेली होती आणि एक महिला म्हणजे वाचवा वाचवा अशी आरडत होती। मी तात्काळ चालकाला सांगितलं बा अशी घटना आहे, घंटी मारली, गाडी थांबवली। माझ्यासकट माझा चालक मी माझा चालक आणि प्रवासी त्यांना घेऊन गेलो आणि त्यांना त्या महिलांना सुखरूप बाहेर काढले आणि त्यांना आमच्या गाडीत संभाजीनगरपर्यंत सुखरूप पोचून दिलं। काय नाव तुमचं? राजेश मुसळे, वाशिम आगार। राजेश मुसळे नावाचे जे काही कंडक्टर आहे, त्या कंडक्टरनी खूप मोठं धाडस दाखवून त्या ठिकाणी लोकांना देखील वाचवलं। ते देखील त्या ठिकाणी धावत गेले आणि त्या महिलांना बाहेर ओढून काढलं आणि त्यांना सुरक्षित आपल्या बसमध्ये ते संभाजीनगरला आता घेऊन चाललेले आहे आणि त्यांच्या ते संभाजीनगरचे ते प्रवासी देखील दुसऱ्या गाडीत वॅगनारमध्ये होते। या गाडीचा आणि त्या गाडीचा अपघाताचा काही संबंध, ती गाडी अगोदर त्या ठिकाणी पलटी झालेली होती, मात्र यांनी त्यांचा जीव वाचवण्यासाठी बघितल्यानंतर स्वतः रस्त्याला गाडी लावून तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले। असे कंडक्टर थोड्यात कमी भेटतात। त्यांचं खरोखर आपण आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून त्यांचं आपण कौतुक करूया, अभिनंदन करूया।